आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळीवेस येथील जीबी मित्र परिवार आणि हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने उभारलेली T20 वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली दहीहंडी पहिल्याच प्रयत्नात गोविंदा पथकाने फोडून सर्वांची मने जिंकली। मागील अनेक वर्षांपासून वडार समाजाकडून गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जीबी मित्र परिवार आणि हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी T20 वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेल्या दहीहंडीचे गोविंदा पथकाला आव्हान दिले होते, पण गोविंद पथकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडून वातावरणात उत्साह निर्माण केला होता। गेल्या 8 दिवसापासून प्रत्येक देवळावर आणि प्रत्येक ठिकाणी सोलापूर नाही या देशातल्या सगळ्या गावांमध्ये हा उत्सव साजरी करण्यात आला। आज आपल्याला माहीत आहे सोलापूर शहरातूनही जिथं जिथं विठ्ठल मंदिर असू दे किंवा कृष्णाचं मंदिर आहे तिथेही गेल्या 8 दिवसापासून अनेक कार्यक्रम प्रवचन कीर्तन असे अनेक ह्या उत्सवामध्ये सहभाग करण्यात आलं। आणि हा उत्सव करत असताना आज त्या दहीहंडीचा कार्यक्रम होता। दहीहंडीचा कार्यक्रम जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघातून बाळीवेस वडार समाजांच्या पालखीच्या मिरवणुकीपासून सुरुवात होतो आणि अजून एक पालखी आपल्या श्रीकृष्ण मंदिर गुलाबाई चौकाचा वडार समाजाचं त्यांची पालखी आपल्या या मतदारसंघातून निघत असते। दोन्हीचा मिलाप आता पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे। पण गेल्या येताना या अर्धा मंडळामध्ये जो उत्साह साजरी करण्यात आला तो बघण्यासारखा असतो। गुलालाची उधळ असू द्या किंवा अनेक बालगोपाळ त्याच्यामध्ये सहभागी होऊन या उत्सवामध्ये फार मोठ्या प्रमाणात आनंद घेत असतात। हा उत्सव श्रीकृष्णांचं ज्या आपल्या गेल्या 8 दिवसापासून जो कार्यक्रम चालू असतो जन्माष्टमीच्या निमित्तानं आज आपल्या भगवानचा संदेश जो आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम या निमित्तानं होत असतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, जीबी मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गौतम भांडेकर, भाजपचे युवा नेते किरण पवार, संजय कोळी, राजकुमार पाटील, सूरज भांडेकर, भीमाशंकर बंदपट्टे, नाना पाथरूड आदींसह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।